गुळपोळीचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही. तर आज मी तुमच्यासाठी संक्रांत विशेष खूप साध्या सोप्या पद्धतीत स्टेप बाय स्टेप, अगदी बॅचलर असतील किंवा पहिल्यांदा जरी गुळपोळी बनवायला घेत असतील तर अगदी सहज, अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतील. अशी ही खूप जास्त पौष्टिक आणि खूप जास्त खुसखुशीत गुळपोळी एक 7-8 दिवस तुम्ही स्टोअर करून खाऊ शकता. मुलांना डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता. अगदी मस्त लागते. कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुळपोळी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाची कणिक भिजवून घ्यायची आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये इथे आपण 1.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सेम कपने अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात चना डाळीचं पीठ